नमस्कार मंडळी, मी दुर्वेश स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मंडळी, आज आपण आलेलो आहे नारायणगाव शहरात, ज्याला की आपण तमाशा पंढरी म्हणून ओळखले जाते. नारायणगाव शहरापासून साधारणतः 5 ते 6 किलोमीटर असणाऱ्या मांजरवाडी या गावामध्ये. तर चला, मी तुम्हाला दाखवते की मांजरवाडी गाव हे कशासाठी ओळखलं जातं. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मांजरवाडी गावातील पिंटो इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीला भेट द्यायला. या कंपनीची ओळख सांगायची ठरली तर ही कंपनी महाराष्ट्रात नव्हे तर भारतात याच्या साऊंड साठी ओळखली जाते. तर चला, आपण बघूया ही कंपनी कशी आहे. तर मित्रांनो, हा आहे कंपनीचा एंट्रन्स आणि तुम्ही एंट्रन्सलाच बघू शकता की साई मुद्रा 90+ भोकरदनवाला हा याच्या पूर्ण सेटअप रिनोव्हेशन साठी हा इथं आलेला आहे. तर चला, मी तुम्हाला दाखवते की कंपनी कशी आहे. इथे बाहेर तुम्ही बघू शकता की त्यांचा सेटअप लावलेला आहे छोटासा. इकडं आहे साऊंड मॅन्युफॅक्चरिंग युनिट, ते त्यांचं मेंटेनन्स युनिट आहे. जर कोणाची मशीन वगैरे खराब झाल्या असतील तर ते इथे रिपेअर केले जातात. इथे स्टोअर त्यांनी करून ठेवलेले आहे. हे समोर त्यांनी नवीन बनवलेले डीजे सेटअप किंवा जे साऊंड असतील तर ते त्यांनी इथे लावून ठेवलेले आहे. हा आहे त्यांचा मेन मॅन्युफॅक्चरिंग एरिया. तर आपण बघतोय की हा आहे त्यांचा मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. इथे ऍम्प्लिफायर्स तयार केले जातात. मागच्या बाजूला पण इथे त्यांचं युनिट आहे की तिथे 5-6 जण बसून जे पिंटो कंपनीचे आपण सगळ्यांना माहित आहे की जे ऍम्प्लिफायर्स असतात एकदम पॉवर ऍम्प्लिफायर्स असतात ते इथे मॅन्युफॅक्चर केले जातात. आता तुम्ही बघू शकता की जे ऍम्प्लिफायर साठी ट्रान्सफॉर्मर लागतात तर ते इथे त्यांच्या स्वतःच्या कंपनीमध्ये ते तयार करतात. त्यामुळे यांची जी साऊंड क्वालिटी आहे ती एकदम जबरदस्त भेटते आपल्याला. तुम्ही बघू शकता की छोट्या साऊंड पासून तर पूर्ण डीजे सेटअप इथे करून दिला जातो. हे आहे डीजे सेटअपचे साऊंड. प्लाझ्मा सिरीज आहेत, डबल बेस आहेत, टॉप्स आहेत. तुम्ही समोर बघू शकता की हा आहे एक मॉडेल डीजे सेटअप. पिंटो कंपनीचा मिक्सर आहे, खाली आहेत त्याचे ऍम्प्लिफायर्स, वरती एक डेमो म्हणून त्यांनी साऊंड ठेवलेला आहे. आणि इथे माइक्स पण मॅन्युफॅक्चर केले जातात. ऑडिओ साठी पण एकदम क्लिअर आहेत हे माइक्स. तुम्ही समोर बघू शकता की जे बेस आणि टॉप साठी जे स्पीकर्स लागतात ते इथे ठेवलेले आहेत. स्वतः मॅन्युफॅक्चर करतात ते इथे स्पीकर्स पण आणि बेस पण. ह्या कंपनीचा इतिहास सांगायचा झाला तर 2001 साली पिंटू शेठ देवकर यांनी ही कंपनी नारायणगाव येथे चालू केली. गाड्यांमधील टेप बनवण्यापासून या कंपनीची सुरुवात झाली आणि आता ही कंपनी महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात त्यांच्या पॉवर साऊंड आणि डीजे सेटअप साठी ओळखली जाते. स्वतः शेठजींचे नाव पिंटू असल्यामुळे त्यांनी या कंपनीला स्वतःचेच नाव दिले, पिंटो इलेक्ट्रॉनिक्स अँड साऊंड्स. हे जे मॅन्युफॅक्चर केलेले ऍम्प्लिफायर्स आहेत ते त्यांनी आता गोडाऊन कडे चालवलेत. त्यांनी हे भारी जुगाड केलेला आहे जे ऍम्प्लिफायर वायरण्यासाठी किंवा गोडाऊन कडे नेण्यासाठी. तर हा आहे पिंटो कंपनीचा पीसीबी मॅन्युफॅक्चरिंग युनिट. पीसीबी युनिट म्हणजे ज्या साऊंड साठी किंवा बेस साठी ज्या वायर्स लागतात त्या सगळ्या इथंच मॅन्युफॅक्चर केल्या जातात.